नमस्कार. आज आपला जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आहे हाऊ कॅन वी राईट द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ द हायड्रोकार्बन अँड नेक्स्ट वन इज क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, तर आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज शिवजयंती असल्यामुळे थोडं साऊंडचा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर थोडं आजचे दिवस ऍडजस्ट करा. ओके, थोडाफार येईल, जास्त तर नाही. आणि आय होप कालचा व्हिडिओ सगळ्यांना कळला असेल. जर कालचा व्हिडिओ जर नसेल बघितला तर प्लीज तो व्हिडिओ बघा आणि मग नेक्स्ट व्हिडिओ बघा, तुम्हाला क्लिअर समजेल. ओके, हॅलो स्टुडंट, काल आपण हायब्रिडायझेशन हा टॉपिक बघितला होता. त्याच्यामध्ये आपण sp3, sp2 आणि sp हायब्रिडायझेशन्स जे आहेत तर ते बघितलं होतं. त्याच्यानंतर अजून पण टाईप आहे हायब्रिडायझेशन्सचे, तर ते आपण स्टेप बाय स्टेप बघू. मात्र कार्बन मध्ये जो सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, त्याच्यामध्ये मोस्टली हेच हायब्रिडायझेशन्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला तर ते आहे की हे जे पण हायड्रोकार्बन्स आहे हे सगळे हायड्रोकार्बन्स आपण रिप्रेझेंट कसे करणार. तर रिप्रेझेंटेशनचा हा डिफरंट फॉर्म या ठिकाणी दिलेला आहे. तर सगळ्यात फर्स्ट आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन. स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये हाऊ कॅन वी रिप्रेझेंट द कार्बन कंटेनिंग कंपाऊंड इन द डिफरंट फॉर्म. तर त्याच्यापैकी फर्स्ट वन आहे स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये तुम्ही सिंगल बॉन्ड जो आहे तर तो तुम्हाला सिम्पली डॅश लाईनने द्यायचा आहे आणि डबल बॉन्ड तुम्ही कार्बन कार्बन डबलने देऊ शकता. मग आता सपोज मला हे स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे इथेन विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर तुम्हाला सिंपल फक्त काय करायचं आहे, कार्बन आणि कार्बन बॉन्ड ड्रॉ करा आणि कार्बनची व्हॅलेन्सी 4 येईल अशी सॅटिस्फाय करून द्या विथ द हेल्प ऑफ हायड्रोजन. त्याच्यानंतर जर डबल बॉन्ड असेल तर तुम्हाला कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तर तो या रीतीने लिहून घ्या आणि बस त्याची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून घ्या 4. जसं आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड मी लिहिलेला आहे, इथं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन, इकडं हायड्रोजन आणि इकडं हायड्रोजन, 4 व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करून घ्या. आता सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड तुमच्या लक्षात आलंच असेल. ह्या ठिकाणी सगळे सिग्मा बॉन्ड असणार आहे आणि ह्या ठिकाणी बघा कार्बन आणि कार्बन मध्ये एक सिग्मा बॉन्ड असेल आणि एक पाय बॉन्ड असेल. ओके, याच्यानंतर कंडेन्स फॉर्म्युला आहे ह्या ठिकाणी. आता कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय, हा झाला तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. याचाच कंडेन्स म्हणजे तुम्हाला शॉर्ट मध्ये राईट करायचं. जसं आता इथं मी कार्बन लिहिलेले. ओके, तर हा कार्बन घ्या आणि या कार्बनला अजून किती हायड्रोजन आहे, 3. तर तुम्ही हे CH3 बॉन्ड CH3 लिहू शकतात. सेम असं पण तुम्ही लिहू शकता. जसं इथं कार्बन आहे, किती बॉन्ड आहे, 2. देअरफॉर यू कॅन राईट CH2 डबल बॉन्ड CH2. याच्या व्यतिरिक्त तुम्ही याच्यामध्ये कंडेन्स फॉर्म्युला मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा तुम्ही राईट करू शकता. यू हॅव टू राईट द कार्बन आणि कार्बनच्या बॉटमला तुम्हाला नंबर ऑफ कार्बन राईट करायचे. जसं आता मी इथं इथेन घेतलेला आहे तर तुम्ही बॉटमला C2 राईट करू शकतात आणि जितके हायड्रोजन आहे त्यांचे नंबर्स. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा प्रिपेअर होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो फॉर्म्युला आहे तर तो आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. आता ह्या फॉर्म्युलामध्ये नेमकं काय आहे, जसं आता इथं आपण कार्बन आणि हायड्रोजन इंडिकेट केलंय तसं तुम्हाला इथं कार्बन आणि हायड्रोजन इंडिकेट करायचे नाही. जस्ट यू हॅव टू ड्रॉ अ बॉन्ड लाईक दॅट. जसं मी इथं सपोज मला स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आहे प्रोपेनचं विथ द हेल्प ऑफ बॉन्ड लाईक स्ट्रक्चरल फॉर्म्युला, तर तुम्ही ह्या रीतीने ड्रॉ करू शकता. आता याचा अर्थ काय होतोय की या ठिकाणी कार्बन प्रेझेंट आहे, इथं सुद्धा कार्बन प्रेझेंट आहे, इथं सुद्धा कार्बन प्रेझेंट आहे आणि ह्या कार्बनला 3 हायड्रोजन, इकडं पण 3 हायड्रोजन आणि इकडं 2 हायड्रोजन. ह्या रीतीने त्याचं रिप्रेझेंटेशन असतं. पण हे दाखवायची गरज नाहीये तुम्हाला बॉन्ड लाईन मध्ये. यू कॅन ड्रॉ लाईक दिस. आता असं जर मी स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे तर ह्या एंडला मिथिल ग्रुप असेल, इकडं पण मिथिल ग्रुप असेल आणि या ठिकाणी CH2 CH2 CH2. जसं किती कार्बन झाले, 1 2 3 4 आणि 5. मग हे स्ट्रक्चर असणार आहे तुमचं पेंटेनचं. मग तुम्ही या ठिकाणी फंक्शनल ग्रुप जर तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही ऍड करू शकता. जसं आता इथं मी क्लोरीन ऍड केलं तर तुम्ही बॉन्ड देऊन जस्ट क्लोरीन राईट करू शकता. तुम्हाला जर
या ठिकाणी ऑक्सिजन जर राईट करायचं असेल तर डबल बॉन्ड O हे ग्रुप तुम्ही आरामात राईट करू शकता. फक्त लक्षात घ्या की जर तुम्हाला असं स्ट्रक्चर असेल तर एंडला आणि जे पण पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी कार्बन असेल आणि सिंपल व्हॅलेन्सी आपल्याला हायड्रोजनने सॅटिस्फाय करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म जो आहे तर तो आहे सायक्लिक फॉर्म. आता सायक्लिक फॉर्म मध्ये तुम्हाला जस्ट रिंग लाईक स्ट्रक्चर दाखवायचं आहे, जसं आता मी इथं दाखवलंय बघा. सिम्पली जर म्हटलं तर मी स्क्वेअर ड्रॉ केलेला आहे. स्क्वेअर म्हणजे इथं कार्बन इथं कार्बन इथं कार्बन आणि ते कार्बनला तुम्ही हायड्रोजनने सॅटिस्फाय करू शकता. मग एवढं लिहिण्यापेक्षा जस्ट तुम्ही स्क्वेअर पण राईट केला तरी चालणार आहे. ओके, याचा अर्थ आहे की हे सायक्लोब्युटेन आहे. तुम्ही नाव मध्ये जर कन्फ्यूज होत असणार तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही. याच्यानंतरचा टॉपिक आपला तोच आहे नॉमेनक्लेचर. ओके, जर मी या ठिकाणी ट्रायंगल जर ड्रॉ केलं तर याला म्हणणार तुम्ही प्रोपेन. हे तुमचे डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म झाले अल्केनचे, अल्किनचे किंवा अल्काइनचे. तर तुम्ही याप्रमाणे राईट करू शकता आणि प्लस फंक्शनल ग्रुप जरी असेल तर तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे तर तो आहे आपला आता फंक्शनल ग्रुप अल्केन, अल्किन आणि अल्काइन. आता याच्यामध्ये जर तुम्ही प्रॉपरली बघितलं तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड घ्या किंवा ट्रिपल बॉन्ड, यांच्या इथूनच फंक्शनल ग्रुप जे आहे तर ते स्टार्ट होऊन जातात. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे ऍक्च्युली काय, तर फंक्शनल ग्रुप म्हणजे काय की जे पण आपण एक्स्ट्रा ग्रुप या ठिकाणी ऍड करतो आहे. एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन अँड सल्फर. हे जर आपण अल्केन मध्ये ऍड केले आणि याच्या व्यतिरिक्त अजून आहे तुमचे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, तर हे अल्केनची रिॲक्टिव्हिटी जी आहे तर ती इन्क्रीज करतात. तर त्यांना आपण फंक्शनल ग्रुप म्हणतो. आता हे फंक्शनल ग्रुप प्रिपेअर कसे होतील, जसं आता मी इथे एक्झाम्पल घेतलंय इथेनचं. ओके, तर या ठिकाणी हायड्रोजन्स तुम्ही कनेक्ट करू शकता. हायड्रोजन कनेक्ट केल्यानंतर सपोज यू हॅव टू ऍड अ हॅलाइड. We can represent the halide with the X. Okay, it may be chlorine, bromine or iron. तर तुम्हाला काय करायचं असेल, फक्त फंक्शनल ग्रुप ऍड करताना एक हायड्रोजन रिमूव्ह करायचं आणि त्या ठिकाणी तुम्ही हालाइड जो आहे तर तो हालाइड ऍड करू शकता. ओके, हा झाला तुमचा फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये पण हालाइड एक्स्ट्रा घेऊन घ्या. याच्या व्यतिरिक्त ऑक्सिजनचे, नायट्रोजनचे आणि सल्फरचे डिफरंट फंक्शनल ग्रुप आहेत. स्टेप वाईज आपण ते बघणारच आहोत. फक्त या पॉइंटला लक्षात घ्या की जर एखाद्या अल्केन मध्ये किंवा हायड्रोकार्बन मध्ये जर तुम्ही फंक्शनल ग्रुप ऍड करत आहात तर त्याची रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. ओके, मग फंक्शनल ग्रुप नंतर नेक्स्ट जो पॉइंट येतोय तर तो आहे होमोलोगस सिरीज. नाउ व्हॉट इज मीन बाय होमोलोगस सिरीज? अ सिरीज ऑफ similarly constituent compound in which the members possesses the same functional group. आता या ठिकाणी constituent particle सेम असेल. constituent particles जे आहे तर त्यांच्यामध्ये जो फंक्शनल ग्रुप आहे तर तो फंक्शनल ग्रुप सेम असेल आणि सिमिलर केमिकल कॅरेक्टरिस्टिक्स असेल. जसं आता मी मिथेन घेतलंय तर त्या ठिकाणी कार्बन एक, त्याच्यानंतर जर मी नेक्स्ट इथेन घेतलंय तर त्या ठिकाणी 2 कार्बन येणार आहे. आता त्या ठिकाणी जर मी एखादा फंक्शनल ग्रुप ऍड केला तर ती बनेल तुमची होमोलोगस सिरीज. आपण एक्झाम्पल बघू, एक्झाम्पलने अजून जास्त क्लिअर होऊन जाईल तुमचं. जसं आता मला बघायची होमोलोगस सिरीज अल्कोहोलची. आता फर्स्ट अल्कोहोल घेणार तुम्ही CH3OH. OH दिस इज द फंक्शनल ग्रुप ऑफ अल्कोहोल. जसं मी तुम्हाला सांगितलं एक हायड्रोजन रिमूव्ह करून तुम्हाला फक्त काय ऍड करायचं आहे, फंक्शनल ग्रुप जो आहे तर तो ऍड करायचा आहे. तर मी इथे ऍड केलं CH3OH. त्याच्यानंतर घेणार मी CH2CH2OH. सेम जसं मी या ठिकाणी एक हायड्रोजन रिमूव्ह केला, इथं पण मला एक हायड्रोजन रिमूव्ह करावं लागेल, OH ऍड करावं लागेल. दोघांमध्ये फंक्शनल ग्रुप काय आहे, सेम. फक्त मी काय इन्क्रीज केलेली आहे, नंबर ऑफ कार्बनची. त्याच्यानंतर नेक्स्ट घ्या CH3 CH2 CH2. परत मी काय ऍड केलं या ठिकाणी OH. फंक्शनल ग्रुप काय झाला या ठिकाणी, सेम. मग ही झाली तुमची होमोलोगस सिरीज. मिथेनॉल, इथेनॉल आणि प्रोपेनॉल. याचं नाव पण आपण बघणार आहोत की नाव कसं दिलं आपण. तर फंक्शनल ग्रुप सेम असेल, केमिकल कॅरेक्टरिस्टिक सुद्धा सिमिलर असेल. ही झाली तुमची अल्कोहोलची
होमोलॉगस सिरीज. अशीच सिरीज तुम्ही दुसराही फंक्शनल ग्रुप घेऊन, अशीच होमोलॉगस सिरीज तुम्ही दुसरा फंक्शनल ग्रुप घेऊन करू शकता. जसं मी आता या ठिकाणी घेतलंय सपोज अल्डेहाइड. तर अल्डेहाइड मध्ये C डबल बॉन्ड O H H मिथेनॉल, त्याच्यानंतर C डबल बॉन्ड O H अगेन CH2. ओके, इट्स इथेनॉल. सेम तुम्ही प्रोपॅनॉलची पण घेऊ शकता, फंक्शनल प्रोपॅनॉलची पण घेऊ शकता. तर फंक्शनल ग्रुप या ठिकाणी कसा असेल, सेम, फक्त चेन इन्क्रीज होणार आहे कार्बनची, त्याला तुम्ही म्हणणार होमोलॉगस सिरीज. ओके, याच्यानंतरचा जो नेक्स्ट टॉपिक आहे आपला, तर तो टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन. क्लासिफिकेशन, याच्या आधीचा जो पण टॉपिक आपण बघितलाय सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे ना? जर नसेल आला तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये मला मेसेज करा की वी कांट अंडरस्टँड दिस टॉपिक. मी तो टॉपिक परत रिपीट करेन. ओके, तर आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, तर तो आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये परत दोन टाईप आहे. त्याच्यापैकी पहिला आहे ओपन चेन आणि क्लोज चेन. तर नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल, ओपन चेन म्हणजे की स्ट्रेट चेन असेल आणि ती ओपन असेल, आणि क्लोज मीन्स पूर्ण रिंग लाईक स्ट्रक्चर त्या ठिकाणी असेल. ओपन चेनला तुम्ही अजून असायक्लिक कंपाऊंड सुद्धा म्हणू शकतात किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड पण म्हणू शकतात. आता ओपन चेन मध्ये स्ट्रेट चेन पण असेल, ब्रांच चेन पण असेल. जसं आता एक्झाम्पल आपण या ठिकाणी इथेनचं घेऊ शकतो, स्ट्रेट चेन आहे. प्रोपेनचं पण घेऊ शकतो, अगेन स्ट्रेट चेन आहे. ब्रांच चेन पण तुम्ही इथे टाकू शकतात, CH3 CH CH2 CH3 अगेन CH3. ओके, यू कॅन ऍड अ ब्रांच चेन ऑल्सो. याच्यामध्ये जर तुम्ही फंक्शनल ग्रुप पण ऍड केले तरी चालणार आहे. जसं आता इथं मी क्लोरीन ऍड केलंय, तर फंक्शनल ग्रुप पण तुम्ही ऍड केले तर चालेल. फक्त पॉइंट एवढा आहे की स्ट्रेट चेन असेल आणि ब्रांच चेन असेल. ओके, त्याला तुम्ही ओपन चेन किंवा असायक्लिक और ॲलिफॅटिक कंपाऊंड जे आहेत तर ते म्हणू शकतात. आता नेक्स्ट आहे क्लोज चेन और सायक्लिक कंपाऊंड्स. आता क्लोज चेन आणि सायक्लिक कंपाऊंड मध्ये पण दोन टाइप आहे. फर्स्ट वन आहे होमोसायक्लिक कंपाऊंड अँड सेकंड वन आहे हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. आता होमोसायक्लिक कंपाऊंड आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? होमोसायक्लिक कंपाऊंड की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिंगल ऍटम मिळेल, फक्त कार्बन आणि हायड्रोजन. त्याला रिंग लाईक स्ट्रक्चर असेल. ओके, रिंग लाईक स्ट्रक्चर असेल, पण त्या ठिकाणी जो ऍटम असेल तर तो असेल एक तर कार्बन आणि त्याच्यासोबत हायड्रोजन, तर त्याला तुम्ही म्हणणार आहात होमोसायक्लिक कंपाऊंड. आता होमोसायक्लिक कंपाऊंडचे परत दोन टाइप आहे, ॲलिसायक्लिक कंपाऊंड अँड अनदर वन इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. आता होमोसायक्लिक सगळ्यांच्या लक्षात आलंय. ओके, परत त्याचे दोन टाइप आहे, ॲलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक गेट्स अगेन क्लासिफाइड इनटू बेन्झॉइड अँड नॉन बेन्झॉइड. आता अलिसायक्लिक कंपाऊंड म्हणजे काय? रिंग ऑफ 3 or more कार्बन ॲटम्स. याच्यामध्ये डबल बॉन्ड राहील याची गॅरंटी नाही. डबल बॉन्ड जनरली राहणारच नाही अलिसायक्लिक मध्ये. सिंगल बॉन्ड असेल आणि तो पण कुठून स्टार्ट होणार, 3. जसं याच्या आधी आपण घेतलं होतं स्ट्रक्चरल फॉर्म्युला मध्ये, हा झाला तुमचा रिंग लाईक स्ट्रक्चर. त्याला तुम्ही सिम्पली म्हणू शकतात ॲलिसायक्लिक. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन, रिंग लाईक स्ट्रक्चर आहे. ब्युटेनचं तुम्ही स्ट्रक्चर घेऊ शकतात. लक्षात घ्या, हे जे पण कॉर्नर्स आहे त्या ठिकाणी कार्बन प्रेझेंट असेल आणि कार्बन हायड्रोजनने सॅटिस्फाय तुम्हाला करायचं, म्हणजे सिम्पली त्याची व्हॅलेन्सी तुम्हाला 4 करायची आहे. तर त्याला तुम्ही म्हणणार अलिसायक्लिक कंपाऊंड, रिंग ऑफ द 3 or more कार्बन ॲटम्स. नाउ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे काय? तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचा सगळ्यात फर्स्ट पॉइंट आहे की ॲरोमॅटिक कंपाऊंड्स जे आहे रिंग लाईक स्ट्रक्चर असेल, कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड्स जे आहेत तर ते अल्टरनेट असतील. आणि दुसरा पॉइंट जो आहे ॲरोमॅटिक मध्ये तर तो आहे ॲरोमा मीन्स स्मेल. यांचे जितके पण कंपाऊंड्स असतील तर यांना एक गुड स्मेल्स जे आहेत तर ते असणार आहे. पण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स पुन्हा दोन टाइप, हे आलं लक्षात सगळ्यांच्या? ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे की कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड या ठिकाणी असेल
ओके, ॲलिसायक्लिक मध्ये तसं काही कन्सेप्ट नाही, सिंगल बॉन्डच असेल, फक्त रिंग लाईक स्ट्रक्चर असेल. ओके, आणि अरोमॅटिक मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड या ठिकाणी असणार आहे. आता aromatic hydrocarbons किंवा aromatic compounds gets again classified into two types. From that, first one is benzoid and another one is non-benzoid. आता बेन्झॉइड म्हणजे काय की ज्या ठिकाणी कम्प्लीट बेन्झिनची रिंग असेल, कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड कंटिन्यू असेल. एक्झाम्पल या ठिकाणी मी ड्रॉ केलेला आहे, बेन्झिन घ्या किंवा नॅफ्थॅलिन घ्या. बेन्झिनचीच रिंग असेल पण त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल सिंगल बॉन्ड हे कंटिन्यू असतील. हा टॉपिक आपण ब्रीफली पण घेणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये, कारण की याच्यावरती MCQ पण असतात भरपूर, की तुम्हाला गेस करायचं असतं विच वन इज अरोमॅटिक नॉन अरोमॅटिक. तर जेव्हा आपण अरोमॅटिकचं नॉमेनक्लेचर स्टार्ट करू तर तो टॉपिक आपण प्रॉपरली घेऊ. आता फक्त क्लासिफिकेशन लक्षात घेऊन घ्या. आणि नॉन बेन्झॉइड म्हणजे बेन्झिनची रिंग राहणार नाही, जी रिंग लाईक स्ट्रक्चर. बेन्झिनचं रिंग हे लक्षात घ्या, बेन्झिनची रिंग म्हणजे 6 कार्बन्स आर कनेक्टेड इनटू द हेक्सागोनल स्ट्रक्चर किंवा हेक्झेन फॉर्म मध्ये ह्या रीतीने ते जनरली अरेंज असतात. आणि डबल सिंगल बॉन्ड कंटिन्यू असतो, त्याला आपण बेन्झिन म्हणतो. याच्या व्यतिरिक्त जे स्ट्रक्चर असेल की ज्याच्यामध्ये 6 पेक्षा जास्त कार्बन आहे, ओके, आणि ते डिफरंट फॉर्म मध्ये अरेंज असतील, त्याला आपण म्हणणार नॉन बेन्झॉइड. मी या ठिकाणी एक्झाम्पल लिहिलेलं आहे ट्रोपिलिन. 1 2 3 4 5 6 आणि 7, मोर दॅन 6 कार्बन. बेन्झिनच्या व्यतिरिक्त याचं स्ट्रक्चर आहे. आता होमोसायक्लिक मध्ये आपण एक पॉइंट बघितला होता की ज्या ठिकाणी फक्त काय असेल, कार्बन आणि हायड्रोजन तेच कंपाऊंड असतील, त्याला तुम्ही म्हणणार होमोसायक्लिक. आणि हेटेरोसायक्लिक म्हणजे काय, कार्बन प्लस हायड्रोजन प्लस एनी फंक्शनल ग्रुप इन द रिंग. ओके, दिस पॉइंट इज मोस्ट इम्पॉर्टंट. जसं आता मी या ठिकाणी स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे, इट्स अ फ्युरॉन. हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर आहे फ्युरॉनचं. तुम्ही या ठिकाणी जी रिंग आहे तर ती 5 मेंबर रिंगला एकच काढायची आहे, पण एक जो कार्बन आहे तर त्या कार्बनच्या ऐवजी मी त्या ठिकाणी ऑक्सिजन ऍड केलेला आहे, तर त्याला तुम्ही म्हणणार आहात फ्युरॉन. असंच स्ट्रक्चर जर तुम्ही NH ऍड केलं या ठिकाणी तर ते स्ट्रक्चर होऊन जाईल तुमचं पायरॉलचं. ओके, तर असे तुम्ही डिफरंट स्ट्रक्चर ड्रॉ करू शकतात. फक्त पॉइंट लक्षात घ्या, हेटेरोसायक्लिक कंपाऊंड मध्ये कार्बन हायड्रोजन आणि फंक्शनल ग्रुप असेल इन द रिंग फॉर्म मध्ये. बाकी डबल बॉन्ड राहीलच, कार्बन कार्बन सिंगल डबल बॉन्ड त्या ठिकाणी असणार आहे. हे असेल तुमचं क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आय होप हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. ओके, सिंपल आहे. हा, जर व्हिडिओ सगळ्यांना समजला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा, आणि एक नक्की, जर काही पण डाऊट असतील तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये राईट करा, जेणेकरून ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकते. कारण की मी व्हिडिओ मराठीमध्ये बनवते आहे की आपल्या जितके पण लोकल एरिया आहे तर सगळ्या लोकल एरियांना हा व्हिडिओ किंवा केमिस्ट्री टॉपिक जो आहे तर तो इझिली समजायला पाहिजे. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.